बीडमधील आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा 29 नोव्हेंबरचा सीसीटीव्ही समोर व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू साठे एकत्र। आतापर्यंतच्या तपासात आवादा कंपनीबाबतची माहिती समोर का आली नाही? कोणता दबाव होता का? सुषमा अंधारेंचा सवाल। स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न दिल्यानं दादा गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। भाजप सेनेच्या 7 आणि राष्ट्रवादीच्या फक्त अजित पवारांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद। पालकत्व दिलेला जिल्हा लांब तरीही दिलेली जबाबदारी पार पाडणार, आमच्या भावना अजित पवारांकडे व्यक्त केल्या, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। नाशिक पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही, पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी स्वतः बोलणार, सूत्रांची माहिती। फडणवीस आपल्याच निर्णयाला स्थगिती देतात, हे आश्चर्य, दिल्लीला कोण जास्त थैला देतंय यावरून नेत्यांचं वजन ठरतं। पालकमंत्रीपदाच्या निर्णय स्थगितीनंतर राऊतांची टीका। भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आज उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदारांची नाराजी। अब्दुल सत्तार उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटून संजय शिरसाटांची तक्रार करणार, शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तारांचा दावा। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे दादांना सांगितलं होतं, मवियामध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांनाही सांगितलं होतं, भुजबळांची माहिती। धनंजय मुंडेंनी काकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दादांना का थांबवलं नाही? संजय राऊतांचा मुंडेंना सवाल। पहाटेचा शपथविधी षडयंत्र, जाऊ नका, दादांना सांगितलेलं, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, डिस्चार्ज नंतर सैफ दुसऱ्या घरी राहण्याची शक्यता। सध्याच्या परिस्थितीत भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी विनंती केली, माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीडमधील 13 सरपंचांसह 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई। वाल्मिक कराड प्रकरणात माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी, पुण्यातील मालमत्ता व्यवहारात खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप, दत्ता खाडेंनी मात्र आरोप फेटाळले। अक्षय शिंदे एन्काउंटर सारख्या घटना न घडण्याची आरोपीला दुसरीकडे नेताना डॅश कॅमेराद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना। ठाकरे गटाचे जनसंपर्क प्रमुख आणि प्रवक्ते हर्षल प्रधानांचं व्हॉट्सअप हॅक करून पैशांची मागणी, कोणत्याही मेसेज किंवा कॉलला रिप्लाय देऊ नका, प्रधान यांचं आवाहन। विजाधारकांच्या बालकांना थेट अमेरिकेचं नागरिकत्व नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, अमेरिकेत आता तृतीयपंथीयांनाही मान्यता नसणार। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, समितीची सरकारला शिफारस, तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार, माणिकराव पोकाटेंची माहिती। धाराशिवमध्ये बोगस पीक विमा घोटाळा, 565 शेतकरी दोषी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासेंचा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल। पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्हीकडे तपासासाठी पाठवले। बीडमध्ये मुलीचा मृत्यू HIV झाल्याच्या अफवेमुळे वाळीत टाकल्याचा कुटुंबियांचा आरोप, तर मुलीला ब्रेन ट्यूमर झाल्यानं उपचार सुरू होते, डॉक्टरांनी आरोप फेटाळले। ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात ब्लेड, संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी, डोंगरांवरील दुकानांची चौकशी करे, मुश्रीफांची प्रतिक्रिया। माडाच्या 2264 घरांसाठी फेब्रुवारीत सोडत लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार। गर्डर बसवण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 3 दिवस वाहतूक ब्लॉक, दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान, चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला चलपती ठार।